आणि संजय निरुपम यांच्या या आरोपांवरती भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी फोनवरून काय उत्तर दिलंय ते जाणून घेऊयात। काँग्रेसने थेट आरोप केले नाही। काँग्रेसच्या एका बिनबुडाच्या नेत्याने स्वतःला नेता म्हणवणाऱ्या इस्माने हा उद्योग चालवलाय। काँग्रेसच्या अध्यक्षांनी स्वतः या कारवाईचं कौतुक केलं, समर्थन केलं। काँग्रेसच्या उपाध्यक्ष राहुल गांधींनी सुद्धा त्याबद्दल देशाचा पंतप्रधानांचं अभिनंदन केलं। आणि हा बिनबुडाचा प्राणी या पद्धतीचं वक्तव्य करतोय आणि त्याचा आधार काय हे त्याने सांगितलेलं नाही। त्यामुळे ज्याचं स्वतःच्या देशाच्या डीजीएमओ वरती विश्वास नाही अशा माणसाच्या कुठल्याही वक्तव्याला काही किंमत द्यायची मला गरज वाटत नाही। नंतर काहीतरी उत्तर द्यायला हवंय त्यांच्या या आरोपांना। कशासाठी? कसले आरोप? कोण? ज्या माणसाला या मुंबईच्या जनतेने 100% नाकारलं त्या माणसाच्या बडबडची गरज काय? मी तर याला आरोपही म्हणत नाही, बडबड आहे, बेताल बडबड आहे आणि बेताल बडबडीला किंमत द्यायची गरज काही नाही।